मस्त असे गरम मोदकावर साजूक तूप टाकून खायचं, खायला अप्रतिम लागता। 2 वाटी इथे खोबऱ्याचा चव आणि 1 वाटी भरून इथे गूळ घेतलेला आहे। 2 चमचे भरून खसखस घेतलेली, 1 चमचा भरून इथे इलायचीची पावडर घेतलेली। इथे आपण डब्यामध्ये साजूक तूप घेतलेलं आहे। मोदकाला लागणारं सर्व साहित्य आहे। इथे 1 वाटी भरून इथे पाणी ॲड केलेलं आहे। अजून 1 वाटी इथे पाणी ॲड केलं। 1 वाटी पीठ घेतलं, त्याला मी इथे 2 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये 5 चमचे दूध ॲड केलेलं आहे, साखर टाकून घेतलेली आणि 2च चिमूटभर इथे मीठ पण टाकून घ्यायचं। 1 वाटी भरून इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता इथे पाण्याला पण छान उकळी फुटलेली आहे। आता आपण इथे थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे पीठ। हे मिक्स केल्यानंतर पुन्हा इथे थोडंसं जे उरलेलं आहे ते पण टाकून घ्यायचं आणि हे छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण परफेक्ट असंच करून घ्यायचं। आता आपण ही झाकून ठेवूया, एक 10 मिनटं ती छान मस्त ह्याच्यामध्येच ठेवून घ्यायची आपल्याला। इथे आपण कढई ठेवलेली आहे। आता आपण जी खसखस दाखवली ती टाकून घेतली। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा भरून इथे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। अजून 1 चमचा टाकलं, 2 चमचे इथे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। ही खसखस छान भाजून घेतलेली आहे। इथे मी लगेच खोबरं ॲड केलेलं आहे। हे खोबरं पण आपण ह्याच्यामध्ये छान मस्त थोडंसंच इथे हलकं फ्राय करून घेणार आहोत। इथे आपण लगेच गूळ घालून घ्यायचं आहे। हे बघा इथे छान असा विरघळला गेला लगेच। आता इथे लगेच इलायचीची पूड पण टाकून घ्यायची। आता इथे आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण ही उकड आहे ना ती याच्यामध्ये काढून घेऊ मोठ्या परातीमध्ये। आता आपण ही इथे छान अशी मळून घ्यायची आहे। एक 10-15 मिनटं आपण हे छान असं मळून घ्यायचं आहे। आता इथे मस्त असं पेड्यासारखं आपलं पीठ इथे भिजवून झालेलं आहे। आता इथे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे। आता प्रेस केल्यानंतर आपण याला असं छान दोन्ही अंगठ्याने मध्ये प्रेस करून ह्याची वाटी तयार करून घ्यायची। हे बघा अशा जवळजवळ कळ्या आपण इथे पाडून घ्यायच्या आहे। जेवढ्या जवळ पडतील तेवढ्या आपण इथे पाडून घ्यायच्या आहे। सारण भरून घेऊया। सावकाश असा वरती उचलून घ्यायचं। कळ्या मात्र अंगठ्याने एकाच साईडला सगळ्यात झुकवून घ्यायच्या अशा या बोटाने। सारण वर येत असेल तर प्रेस करायचं। हे बघा माझ्या सर्व कळ्या अशा या अंगठ्याने मी तिकडंच झुकवून घेत आहे। त्यानंतर इथे आपण हे शेंडी काढून घ्यायची। छान अशी मस्त शेंडी उचलून घेतलेली। त्यानंतर इथे असा प्रेस करून घ्यायच्या ह्या कळ्या। हे बघा इथे सर्व कळ्या आपल्या किती छान आलेल्या आहे। अशाच आता मी सर्व मोदक इथे बनवून घेणार आहे। मोदक बनवल्यानंतर त्याच्यावरती आपण असा ओला रुमाल पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि तो ह्याच्यावर आपण असा हे टाकून घ्यायचा। 15 मिनटं आपण हे छान फास्ट गॅसवर होऊन देणार आहोत। मोदक छान मस्त असे वाफून झालेले ते आपले मोदक तयार झालेले।